घटनेमध्ये एकूण 4 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। गाडीमध्ये जे मर्डरचे घटनाला इल्जाम दिले तसे 4 आरोपीपैकी 3 आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। यामध्ये तपासामध्ये एका व्यक्ती शेजारी राहणारे व्यक्ती यांचे वैयक्तिक वादाचे कारणांनी त्यांनी सुपारी दिल्याची बाबी समोर आलेली आहे। त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे। या गुन्ह्यामध्ये 120B क्रिमिनल कॉन्स्पिरसीचे कलम वाढवण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याचे तपास अत्यंत युद्ध पातळीवर क्राइम ब्रांच आणि स्थानिक पोलीस झोनल पोलीस यांनी केलेली आहे आणि सुरुवातीला घटना घडल्यापासून वेगवेगळे पथक या केसमध्ये काम करत होते। अंदाजन प्रथमच दिवशी 450 लोकेशन्सचे अंदाजन सीसीटीव्ही फुटेजेसची तपासणी करून हे गाडी जे वापरण्यात आला होता ते गाडी शोधण्यात आला आणि त्याच्या अनुषंगाने हे आरोपीला काल पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। तपास क्राइम ब्रांचकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे। ठोस पुरावा पोलीस गोळा करत आहे आणि यामध्ये जे सुपारी ज्या व्यक्तींनी 5 लाखाची दिली होती त्याच्याबद्दल पण तपास सुरू आहे आणि आरोपीला सजा होईल या दृष्टिकोनातून पोलीस दल अत्यंत मेहनतीने काम करत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।